मराठा समाज खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला 2 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली गेली आहे। 31 जानेवारीपर्यंत सर्वे पूर्ण करण्याची मुदत होती, म्हणजे आज हा सर्वे संपणं अपेक्षित होतं। मात्र सर्वेक्षणाला आणखी काही कालावधी लागणार असल्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे ही मुदतवाढ दिली गेली आहे। आता 2 फेब्रुवारीपर्यंत हे सर्वेक्षण केलं जाऊ शकतं। आज सगळ्या वृत्तपत्रामध्ये महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगानं जाहिरात प्रसिद्ध केली आहे आणि मुदतवाढ दिल्याची माहिती दिली आहे। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून या संदर्भात आपण अपडेट्स घेणार आहोत। जितेंद्र, काय नेमकी कारण आहेत ही मुदतवाढ मिळण्यामागे? राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाच्या व खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणासाठी 23 ते 21 जानेवारी अशी 8 दिवसांची मुदत दिली होती। त्यासाठी गोखले इन्स्टिट्यूटने ॲप देखील तयार केले होते। मात्र प्रत्यक्ष सर्वेक्षणास सुरुवात झाल्यानंतर ॲपमध्ये काही अडचणी आल्या। ॲप संथगतीने काम करत असल्यामुळे दिवसांची उद्दिष्ट पूर्ण करण्यात अनेक समस्या आल्या आहेत। त्यामुळे आता मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणासाठी 2 फेब्रुवारीपर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे, जी आज संपणार होती। 2 दिवसाची पुन्हा ही मुदतवाढ देण्यात आलेली। या मुदतीमध्ये नागरिकांना जे सर्वेक्षण करणारे कर्मचारी आहेत, प्रगणक आहेत, त्यांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि तशा प्रकारच्या ज्या जाहिराती आहेत आणि सर्व वर्तमानपत्रामध्ये आज राज्य मागासवर्ग आयोगाने सदस्य सचिवांच्या नावाने ती जाहिरात छापलेली आहे। त्यामुळे आता जी सर्वेक्षण होणार आहे ते 2 तारखेपर्यंत होणार आहे आणि जरांगे पाटलांनी देखील जी मागणी केली होती की सर्वेक्षण मुदतीत व्हावं, आता त्यानंतर हे सर्वेक्षण तातडीने मुदतीत पूर्ण करण्याचं, किमान 2 दिवसात पूर्ण करण्याचं आवाहन आता सरकारवर आहे। जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।